श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो. आज आपण जाणून घेणार आहोत स्वामींचा मार्ग, ज्याद्वारे आपण आपल्या मनातील इच्छा पूर्ण करू शकतो. स्वामी समर्थ म्हणतात, मन आणि आत्मा एकत्रित असले पाहिजे. जेव्हा तुमची इच्छा पवित्र असेल आणि मन ती पूर्णपणे करण्यासाठी स्थिर असेल, तेव्हा दिव्य शक्ती त्याची पूर्तता करते. इच्छा स्पष्ट करा. पहिला आणि महत्त्वाचा टप्पा म्हणजे तुमची इच्छा स्पष्ट आणि पवित्र असावी. जसे, मला यशस्वी नोकरी हवी आहे, माझ्या घरात सुख समृद्धी हवी आहे. ती सकारात्मक असावी आणि मनात ठामपणे ठसवावी. नंतरचा उपाय म्हणजे दैनिक ध्यान. रोज 10-15 मिनिटे शांत जागी बसा. डोळे बंद करून गहिरा श्वास घ्या. मन एकदम शांत करा आणि फक्त तुमच्या इच्छेवर लक्ष केंद्रित करा. विचार विचलित झाला तरी पुन्हा आपल्या इच्छेकडे लक्ष द्या. हे करण्याने मनातील शक्ती इच्छेकडे झुकते. आता कल्पना करा, तुमच्या इच्छेचे सजीव चित्र मनात तयार करा. जणू ती पूर्ण झाली आहे तसा अनुभव घ्या. उदाहरणार्थ, नोकरी हवी असेल तर ऑफिसमध्ये यशस्वी काम करताना स्वतःला पहा. धन हवे असेल तर तुमच्या जीवनात समृद्धी आणि आनंदी पहा. सकारात्मक मंत्र सकाळी आणि रात्री म्हणा. माझी इच्छा पवित्र आहे आणि ती आता माझ्या जीवनात येत आहे. हे मनात ठसवते आणि इच्छेची शक्ती वाढवते. रोज लहान पावले उचला. फक्त विचार पुरेसे नाहीत, तर लहान लहान पावले उचलणेही महत्त्वाचेच. उदाहरणार्थ, नोकरी हवी, रेझ्यूम तयार करा, जॉब पोर्टल्सवर अप्लाय करा. धन हवे, बचत सुरू करा, नवीन संधी शोधा. मन शुद्ध ठेवा. दुसऱ्यांबद्दल चांगले विचार करा, नकारात्मकता टाळा. स्वामी समर्थ म्हणतात, शुद्ध मन शक्तीला प्रवाह देते आणि इच्छा पूर्ण करण्यास मदत करते. धैर्य आणि श्रद्धा. इच्छा तातडीने पूर्ण होणार नाही. शांत राहा, सतत प्रॅक्टिस करा आणि स्वामींवर विश्वास ठेवा. मित्रांनो, इच्छा स्पष्ट करा, ध्यान करा, व्हिज्युअलायझेशन आणि त्यासोबतच छोटी छोटी पावले सुद्धा उचला. मन शुद्ध ठेवा आणि श्रद्धा ठेवा. मग पाहाल, तुमच्या जीवनात जादूसारखा बदल होईल. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये तुमची इच्छा सांगा. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.